मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सुंदर असं आदतचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे लखन आणि त्याच्या जोडीला पळाला भुंगा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बापू शेठ आंबेकर आहेत. बापू नमस्ते. नमस्ते बापू, काय सांगाल? मागच्या वर्षीसुद्धा तुमच्या या मैदानामध्ये 2 गाड्या फायनलला राहिल्या होत्या, मात्र अभावी आपल्याला मुलाखत घेता आली नाही आणि आज सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण झालं होतं. तर काय सांगाल, आज ही नवीन जोडी भुंगा कुठला आहे आणि लखन कोणता होता त्यावर? उजवीने पळालेला आता फायनलला लखन होता आणि डावीने पळालेला भुंगा. बरं, आणि लखन कुठला आहे? लखन आपला तिकडूनच घेतलाय, आत्ता घेतलाय 15-20 दिवस झाला. कारण 1 to 4 म्हटले की सगळ्यांना वाटलं छत्रपती संभाजीनगरचा मोठा लखन आला काय. नाही, हा यवतमाळवरून घेतलाय. यवतमाळ म्हणून घेतलाय. जालन्यातनं एवढ्याला आमच्या खरेदी करताय बापू, आणि पारख बी तुमची सक्सेस ठरती. कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष तरी तो नंदी पोळतो. हो, काय लखन चांगला पळेल. काय बघताय त्या नंदीमध्ये? काय असं तुमच्यामध्ये म्हणजे नजरेमध्ये काय जादू आहे की ती तुम्ही बरोबर तो नंदी परफेक्टच ओळखताय? नाही, आदत म्हणून घेतला होता देव, पण दात लावला आता गेल्या मैदानात ना त्या ह्याला झालेल्या. बरं, इंदाबा ह्याला प्रेक्षकांना सांगू इच्छितो, नंदी पावसाच्या वातावरणामुळे पुढे पाठवलेले आहेत. आणि त्याचबरोबर जो भुंगा पळाला तो कुठला आहे? भुंगा जालन्याचा विलास पवार नाही का? बरं, त्यांचाच. त्याचं वातावरण झाल्यामुळे लवकर नंदींना इथनं गाडी हलवली, कारण सगळं काळवटीत राहणे. आणि बापू, मागच्या वर्षीचं काय सांगाल? मागच्या वर्षी कोणकोणते नंदी राहिले होते? 1 नंबर आणि 2 नंबर. मोठा पिस्टन आणि बारका पिस्टन, घरचीच गाडी पळाली होती ती, घरची गाडी. त्या गाडीने पण 1 नंबर केलता. आणि त्यानंतर 2रा नंबर पण तुम्हीच केलता ना? हा, दुसरा पण दुसरे. आणि त्यावेळेस कुठली गाडी होती? दुसरी गाडी सिस्टीम नव्हती, सिस्टीमनी 4 केलता. सिस्टीम, हा. 1 आणि 4 नंबर केलता. 2 नंबर नव्हता, म्हणजे पण 2 गाड्या होत्या गुलाला तुमच्या फायनलच्या. सिस्टीम होता. तर आज गाडीवरती जॉकी कोण होतं? पहिली सनीने आणली होती, नंतर बंटीने आणली. बापू, पुन्हा एकदा परत बापू शेठ आंबेकर नाव या पावसाळी सीझन ते उन्हाळी सीझन पर्यंत 2027 पर्यंत गाजलेलं दिसतं म्हणायचं. हो, काय त्या पद्धतीने तयारी सुरू आहे का? हो, तयारी तर आहे चांगलीच, पण आता शेवटी 7 बैलांची सगळ्यांची साथ मिळाली की होते सक्सेस. बैलांची जी साथ मिळाली पाहिजे. गटाला किती नंबर मधनं पळाला बापू? 29 मध्ये पळालो. तास किती? 4 नंबर होतो, पण कडनीच पळाली. 3 गाड्या नव्हत्या आल्या. 3 गाड्या आल्या नव्हत्या, म्हणजे मोकळीच पळाली. बरं, आणि त्याच्यानंतर जी सेमी फायनल आहे ती कुठली होती? सेमी फायनल तुमची पहिल्या सेमीत ती दुसऱ्या वेळेस सोडली. हा, ते काहीतरी अडचण झाली होती. सगळ्याच गाड्या चांगल्या होत्या, सगळे नंदी चांगले होते तुमच्या, नामांकित नंदी सगळे चांगली नंदी होती. आणि बघायला कुणाला विश्वास नव्हता कुठली गाडी लागेल. आणि रानबी कळून येत नव्हतं की कुठली गाडी आणि कुठलं तास असं परफेक्ट नव्हतं ह्या तासाचीच गाडी लागेल म्हणून. त्या पण सगळ्या आपल्या जवळच्या गाड्या आणि मैत्रीपूर्ण सगळ्यांचं एकदम सेमी झाला तो. त्याचबरोबर तिकडचेच पहिरे करताय, तिकडचेच नंदी, म्हणजे त्याच्या मागचं काय कारण आहे? नाही का, गाडी पळाली तर नाही का, पळाली चांगली म्हणून. आज दुसरा पायरा होता ऍक्च्युअली आपल्याला, पण ते थोडं नाही जुळून आला पायरा. मग अचानक रात्री भाऊशावळे नाही का, त्यांचा फोन झाला काल दुपारी, मग म्हणलं पळू गाडी ती. बरं, आता ही आगामी जी नवीन सगळ्या किती अजून खरेदी केल्यात तुम्ही? नाही, एवढेच आता. एवढे 2च का? म्हणजे अर्जुन आहे, थोडा कमी पडतोय आता. बरं, मग 21 आणि 22. 21 तारखेला ओपनचं मोठं 21 जूनला, आणि 22 तारखेला मोठं आदतचं. तर मग कसं काय नियोजन असणार आहे? गाडी अजून 1-2 मैदान चांगली पळाली त्या हिशोबाने. आता हिंदकेसरीचं मैदान आहे तिथं जरा त्या हिशोबानेच करणार. त्या हिशोबानेच करणार. बरं, चालतंय. बापू, तुमचं अभिनंदन आणि असंच कायम गुलालात राहा. धन्यवाद.